नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला लेसन नंबर 3 चालू केला आहे, नॅचरल रिसोर्सेस. यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ वॉटर अँड प्रॉपर्टीज ऑफ एअर हे 2 पॉईंट पाहिले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. व्हॉट इज मीन बाय सॉईल? माती म्हणजे काय रे? त्या मातीला काय नसतो? कलर नसतो, वासही नसतो. का असतो? असतो ना. प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. जसं पाण्याला वासही नसतो आणि रंगही नसतो, पण तसं सॉईलला काय आहे? कलर आहे. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. मातीचा रंग ही त्याचा एक पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. The soil gets its color as a result of several processes. अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीत काय होतो? रंग तयार होतो, कलर तयार होतो. The color of soil near land surface is a dark than the color of the lower layer. आणि जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच मृदेची रंगछाड ही खालच्या थराच्या रंगापेक्षा काय असते? जास्त म्हणजे लोअर लेअरपेक्षा डार्क. लँड सरफेसवर जमिनीवरती जी मातीचा थर असतो तो खालच्या थराच्या रंगापेक्षा वरचा थर कसा असतो? खालचा थर गडद असतो. सॉइल मे बी ऑफ अ डिफरंट कलर सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. सॉइलचे वेगवेगळे कलर आहेत. ब्लॅक आहे, रेड आहे, कॉपर कलर आहे, येलो आहे किंवा ग्रे आहे. द कलर ऑफ सॉईल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. आणि त्या कलरवरूनच काय आहे तर सॉईलचं काय पडले? क्लासिफिकेशन पडले. मृदेचे रंग हे जमिनीचे काय करतात? वर्गीकरण करण्यात फार उपयोगी पडतात. Besides they are indirectly useful in indicating survival properties of the land. In this way, the properties of the soil such as its fertility, drainage of water, capacity of holder water become clear from its color. आणि अशा प्रकारे म्हणजे तसे जमिनीचे अनेक गुणधर्मही आपल्याला अप्रत्यक्षितपणे उपयुक्त ठरतात. काही प्रकारचे जे मृदेच्या रंगावरून म्हणजे कलर्सवरून आपण काय करतो? तिची सुपीकता, फर्टिलिटी म्हणजे त्याची सुपीकता, जमिनीची सुपीकता, ड्रेनेज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा निचरा होणे, पाणी, कॅपॅसिटी ऑफ होल्डर वॉटर पाणी धरून ठेवण्याची क्षमता, याबाबत आपण काय करतो? कलरवरून त्याची सुपीकता वगैरे ठरवत असतो. द कलर ऑफ द सॉइल डिपेंड्स अपॉन द टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक ingredients as well as on chemical ingredients like iron, लेम. टेक्स्चर म्हणजे त्याचं आणि मृदेचा रंग तिच्या म्हणजे टेक्स्चरवर, पोत म्हणतो आपण त्याला, त्यावर ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स जैव घटकांवर, तसेच लोह आहे तुमचं आयर्न वगैरे, लोह, चुना अशा रासायनिक घटकांवरही काय असतो तर अवलंबून असतो. म्हणजे राईट दी प्रॉपर्टीज ऑफ सॉईल जर विचारलं तर तुम्हाला या प्रॉपर्टीज लिहायच्यात. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. त्यानंतर त्याच्या कलरवरून आपल्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मिळतात. मग कलर आहेत, क्लासिफिकेशन पडतं कलरवरून, मातीच्या कलरवरून आपण त्यामध्ये कोणकोणत्या सुपीकता वगैरे आहे हे पाहत असतो. ॲपरेटर, आता ट्राय धीच तुम्हाला करून पाहायचे. मी ह्याचे फोटो दाखवेन तुम्हाला. ॲपरेटर्स, देअर मेजरिंग सिलेंडर्स, 3 ग्लास फिनेल्स, फिल्टर पेपर, वॉटर, फाईन सँड, कोर्स सँड, सॉईल फ्रॉम ॲन अर्थन पोट युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स इट्सेट्रा. आता काय काय घ्यायचं आहे? 3 मेजरिंग सिलेंडर म्हणजे हे मेजरिंग सिलेंडर आहेत. आपल्या लॅबमध्ये पण आहेत, मी दाखवेनच. हे मेजरिंग सिलेंडर आहेत. त्यानंतर काचेचे 3, हे तुम्हाला वरती दिसते कोनिकल शेपमध्ये. हे काय आहे तर नरसाळा, जे की आपण रॉकेल वगैरे गाळतो ते आहे. फिल्टर पेपर यामध्ये टाकलाय. फिल्टर पेपर म्हणजे गाळण कागद असतो. वॉटर, फाईन सँड म्हणजे बारीक वाळू, कोर्स सँड म्हणजे तुमची जाड वाळू, आणि सॉईल म्हणजे माती.
अॅन अर्थन पॉट म्हणजे तुमचा एखादा कुंडी लावायचं जे पॉट असतो तो कुंडी, हे सगळं घ्यायचं. युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, झाड लावायचं. प्रोसिजर अशी आहे, फिट कोन्स ऑफ अ फिल्टर पेपर इन 3 ग्लास फिनेल. या तिन्हीमध्ये आपण काय केलं आहे, आपला जो फिल्टर पेपर आहे तो टाकला आहे. फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ ए सँड, बी सँडी सॉइल आणि 3 क्ले रिस्पेक्टिव्हली. आता बघा, या तिन्हीमध्ये आपल्याला वेगवेगळी माती टाकायची. कोणती टाकायची? पहिल्यांदा आपल्याला वाळू, सँड म्हणजे तुमची वाळू, ए मध्ये आपण वाळू टाकणार आहे, बी मध्ये सँडी सॉइल म्हणजे रेथाड माती टाकणारे, अँड तिसरी क्ले म्हणजे चिकन, जे की आपण क्ले वगैरे करतो असे माती टाकणारे. प्लेस द फिनेल ऑन द मेजरिंग सिलेंडर. Pour 1 test tube of water into each of the funnels and observe how much water is collected in each measuring cylinder. What inferences will have draw from these? आणि मग काय करायचे, आणि प्रत्येकात समप्रमाणात सारखंच पाणी घालायचे व त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रात किती पाणी जमा होतं ते पाहायचे. मग बघा, आपल्याला यामध्ये काय बघायचंय, आपण समान म्हणजे 2 चमचे पाणी टाकलं तरी सगळ्यामध्ये किती पाणी आलं हे आपल्याला काय करायचंय तर ऑब्झर्व करायचंय. कलेक्टेड वॉटर म्हणजे जमा झालेलं पाणी. तर तुम्हाला आता इथं दिसतंय, सी मध्ये सगळ्यात काय झालंय, कमी पाणी तयार झाले. म्हणजेच काय झालंय तर क्ले सॉइल जी होती ती कशी होती, गाळाची जी म्हणजे क्ले म्हणजे चिकन सॉइल जी होती ती कशी होती हे आपण पाहणार आहोत. आता सॉइल स्ट्रक्चर म्हणजेच काय तर मृदेची जी पोत असती किंवा माती कशा प्रकारची असती हे बघणार आहोत. यावरूनच हा कलेक्टेड वॉटर म्हणजे प्रत्येक मातीमध्ये किती प्रमाणात पाणी मिक्स होतं हे आपल्याला या डायग्रामवरून समजते. सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ अ डिफरंट साइजेस. The texture of the soil is determined by the proportion of particles of the various size in it. Following are the types of soil on the basis in the structure. आता मृदेतील विविध आकारमानाच्या कणांच्या प्रमाणावरून त्या सॉइल स्ट्रक्चर मातीची प्रत आपल्याला ठरते. त्या आधारेच आपण पुढील प्रकार पाहणार आहोत. पहिले आहे सँडी सॉइल म्हणजेच काय तर रेताड म्हणजे जी जाड असते. The proportion of sand that is a large particles is high in a sandy soil. बघा, रेताड माती म्हणजे वाळूचे मोठ्या कणांचे प्रमाण हे कसे असते, अधिक असते. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल. आणि पाण्याचा जलद निचरा, यातून काय होतं तर पाण्याचा जलद निचरा म्हणजे वाळू काय करते, पटकन पाणी शोषून घेते. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल. इट इज इझिली टू प्लफ दीज सॉइल. आणि काय करते तर अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. PLOUGH म्हणजे मशागत, शेतीची मशागत करणे. बट इट इज अ लेस फर्टाईल. पण ती कशी आहे, पाण्याचा निचरा तर पटकन करते, मशागत करण्यासाठी फार सोपी असते. यातील वाळूचे कण हे काय करतात तर लेस फर्टाईल, कमी असतात. दिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ सँडी सॉइल आर मेड ऑफ द मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साईड. आणि या मातीच्या कणामध्येच काय असतं तर सिलिकॉन डायक्लोराईड या खनिजांची बनलेली असते. म्हणजे वाळूचे कण हे कशाचे बनले तर सिलिकॉन डायक्लोराईड. फिलिंग द ब्लँकसाठी हा प्रश्न येऊ शकतो. मग कशाचे बनलेले आहेत तर सिलिकॉन डायक्लोराईड. दीज पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व इन वॉटर म्हणजे वाळू पाण्यामध्ये विरघळत नाही. अँड देअरफॉर द सॉइल हॅज अ व्हेरी लिटिल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट. आणि ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेचे अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता ही कशी असते, खूपच कमी असते. सप्लाय न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्न पुरवण्याची क्षमता ही या सँडी सॉइलमध्ये म्हणजे वाळूच्या सॉइलमध्ये फार कमी असते. स्लाइट सॉइल म्हणजे जी की ज्या सॉइलचा आकार कसा असतो, मध्यम असतो, ना वाळूही आणि ना एकदम गाळाची माती असा, त्याला आपण पोयट असंही म्हणतो. द पार्टिकल ऑफ अ स्लाइटली सॉइल आर ऑफ अ मीडियम साईज. स्लाइट सॉइल इज नॉट ॲज अ प्लगलेबल ॲज अ सँडी सॉइल. बघा, म्हणजे ही सॉइल कशी आहे तर कणाचा आकार हा मध्यम असतो,
या मृदायुक्त जमीन ही रेताड जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात. म्हणजे जसं वाळूची जमीन आपण पटकन मशागत करतो तशी ही स्लॅट सॉइल आपल्याला मशागत करता येत नाही. हावेवर इट इज अ मच मोर प्लोटेबल दॅन क्ले सॉइल. पण या गाळाच्या जमिनीपेक्षा ही सॉइल कशी असते, चांगली असते. थोडी तरी मशागत आपल्याला त्यामध्ये करता येते. दिस सॉइल कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. परंतु या मातीमध्ये जैव घटक हे कसे असतात, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जैव घटक हे जास्त प्रमाणात असतात. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स इन अ मच ग्रेटर. आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता आहे ती कशी असते, जास्त असते. स्लॅट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेडिमेंटरी सॉइल. आणि यालाच आपण काय म्हणतो, गाळाची मृदा. सेडिमेंटरी म्हणजे गाळाची मृदा असंही आपण, गाळाची सॉइल असंही आपण या मृदेला म्हणतो. म्हणजे ती सँडी सॉइलपेक्षा जास्तही सुपीक नाही, कमी आहे. क्ले सॉइलपेक्षा पटकन मशागत आपण त्याची करू शकतो. थर्ड आहे क्ले सॉइल. इन दिस सॉइल द प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज अ मॅक्झिमम. क्ले सॉइलमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण हे कसे असते, सगळ्यात जास्त असते. द पार्टिकल ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ टू टफ. क्ले सॉइल हॅज अ हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि ही जी तुमची मृदा आहे, चिकन मृदा त्याला म्हणतो आपण, ही काय आहे तर हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे ह्याच्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही काय आहे तर जास्त आहे. म्हणजे आपण 3 प्रकारचे सॉइल बघितले. एक मध्ये वाळूची जी आहे रेताड मृदा, त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही कशी निचरा होतो, म्हणजे प्रमाण जलद जास्त पटकन होत असते. दुसरी आहे त्यामध्ये कमी होत असतं. आणि क्ले सॉइलमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही सगळ्यात जास्त असते. यूज अवर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द डिफरंट टू प्लफ क्ले सॉइल. चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असे आपण का म्हणतो तर त्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही जास्त आहे. वाय इज इट इझी टू प्लफ सँडी सॉइल. रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा असं आपण का म्हणतो तर त्यामध्ये जे पीक वगैरे घेणारे, त्याची जी मशागत करणारे ती आपल्याला सोपी जाते. का तर त्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी असते, लो असते. व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉल्ट सॉइल. आणि जी तुमची मृदेची सॉल्ट सॉइलमध्ये होल्डिंग कॅपॅसिटी कशी असते, एकदम कमी प्रमाणात. विच सॉइल इज अ सुटेबल फॉर कल्टिवेशन आणि वाय. कोणती मृदा पिकासाठी योग्य आहे. आता तुम्ही बघितले कोणती असेल रे, सॉल्ट सॉइल असेल ना, का तर त्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही कशी असते, मशागत करण्यासही आपल्याला सोपी नसते. परंतु क्ले सॉइलपेक्षा यामध्ये मशागत आपण करण्यास जडही आपल्याला जात नाही. यामध्ये जे ऑर्गॅनिक घटक असतात ते कसे आहेत, मोठ्या प्रमाणावर असतात. आणि अन्न पुरवण्याची क्षमता सुद्धा या सॉल्ट सॉइलमध्ये कशी जास्त आहे. म्हणजेच त्याला सेडिमेंटरी सॉइलमध्ये. म्हणून आपल्याला कल्टिवेशनसाठी सेडिमेंटरी रॉक्स ही सगळ्यात सेडिमेंटरी सॉइल ही सगळ्यात महत्त्वाची सॉइल आहे. आता त्याचं सॉइल स्ट्रक्चर आहे बघा. The structure of soil depends upon the different shapes of the particle in it. Soil occurs in the form of a columnar, laminar, granular as well as the block-shaped structure. मृदेतील कणांच्या रचनेनुसार त्याचे वेगवेगळे भाग पडलेत बघा. फर्स्ट दिलाय क्ल्युमर, COLUMNAR, स्थिरीय कणरूप. लॅमिनार म्हणजे कणरूप, बारीक बारीक कण. ग्रॅन्युलर म्हणजे स्तंभासारखा, म्हणजे तुमचं खांब वगैरे असतात तसे. आणि ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड म्हणजे तुमचे ठोकळ्यांच्या स्वरूपात या मृदेचे काय आहेत तर हे सॉइल स्ट्रक्चर आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ द सॉइल स्ट्रक्चर. द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज अ फॉलोज. आणि मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता ही अवलंबून असते. आणि चांगल्या सॉइलमुळे खालीलप्रमाणे आपल्याला काय होतात, वेगळे फायदे होतात.
रूट गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन, मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. कशामुळे? सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर, त्याची सुपीकता ही त्याच्या स्ट्रक्चरवर अवलंबून असते. वॉटर ड्रेनेज इज अ गुड, पाण्याचा निचरा चांगला होतो. देअरफॉर द रूट ऑफ अ प्लांट्स ग्रो वेल, आणि वनस्पतींच्या मुळाचीही योग्य अशी वाढ होत असते, त्यामुळे ते आपल्याला इम्पॉर्टंट असतात. यूज ऑफ अ सॉइल, मृदेचे उपयोग काय आहेत? प्लांट कन्झर्वेशन म्हणजे वनस्पती संवर्धन, टू हेल्प प्लांट्स ग्रो, वनस्पतींची वाढ होण्यासाठी. वॉटर कन्झर्वेशन, जल संवर्धन. सॉइल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लॅक्स वी कॅन गेट वॉटर फॉर द यूज थ्रू आउट द इयर. म्हणजे काय तर मृदा ही पाणी धरून ठेवते, यामुळे बंधारे असतील तुमचे, बँड्स म्हणजे बंधारे, लॅक्स म्हणजे तळे, या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. प्लॅस्टिसिटी म्हणजे काय रे? सॉइल कॅन बी गिवन एनी plasticity. Soil can be given any required shape. This property of soil is called as a plasticity. म्हणजे आपल्याला त्याची कशाप्रमाणे आकारिकता, प्लॅस्टिसिटी म्हणजे आकारता. तुमची कुंडी असेल, एखादं बकेटमध्ये आपण लावलेलं झाड असेल, त्याचा आकार कसा आहे. बिकॉज ऑफ इट्स अ प्लॅस्टिसिटी वी कॅन यूज टू मेक आर्टिकल्स ऑफ अ व्हरायटी ऑफ शेप्स. वेगवेगळ्या शेप्समध्ये मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तूही बनवता येतात. म्हणजे तुम्ही हंडा वगैरे बनवता ना, तसं. दीज आर्टिकल्स कॅन बी बॅक्ड टू मेक देम हार्ड, पण ती बनवणं ही खूप अवघड आहे. वॉटर स्टोरेज, अर्थन पोट्स, अर्थन लॅम्प्स, आयडॉल्स, ब्रेकर्स इटसेट्रा आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉइल. म्हणजे वीड बनवणे, त्यानंतर मूर्त्या बनवणे, अर्थन पॉट बनवणे, लॅम्प्स बनवले, ह्या सगळ्या गोष्टी आपण या सॉइलपासून प्लास्टिसिटी म्हणजे आकर्षकता, म्हणजे आकर्षण, एक वेगवेगळ्या वस्तू आपण, वेगवेगळे शेप्स आपण या मातीपासून बनवत असतो. सम युजफुल टाईप्स ऑफ अ सॉइल, आणि कोणकोणते टाईप्स आहेत सॉइलचे युजफुल? चायना क्ले, शॅडो सॉइल, टरकोटा सॉइल आणि मुलतानी सॉइल. हे काय आहेत तर एक इम्पॉर्टंट सॉइल्स आहेत, खूप महत्त्वाच्या युजफुल अशा मातीचे प्रकार आहेत. चायना क्ले, त्यालाच आपण केओलिन म्हणतो. इट इज अ व्हाईट इन कलर. इट इज यूज टू मेक अ क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस, मास्क, जार्स इसेट्रा. ही पांढऱ्या रंगाची असते. या मृद्यापासून आपण कबशा किंवा स्थानगृहातील फरशा म्हणजे बाथरूममधल्या फरशा, क्रोकेर्स म्हणजे कबशा, टँक्स म्हणजे टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, ॲपरेटस, मास्क म्हणजे मुखवटे, भरण्या, जार्स म्हणजे भरण्या, इत्यादी गोष्टी आपण या चायना क्लेपासून बनवू शकतो. शॅडो सॉइल, इट इज अ व्हाईटिश इन कलर. इट इज युज्ड फॉर मेकिंग स्टॅट्यूज अँड आयडल्स. आणि या शाडूची मृदा ही पांढऱ्या रंगाची असून आपण पुतळे, मूर्ती बनवण्यासाठीही वापरत असतो. टेरेकोटा सॉइल, दिस सॉइल इज अ रेड इन कलर. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. या मृदेपासून आपण कुंड्या, सजावटीच्या वस्तूही बनवत असतो. आणि मुलतानी सॉइल, दिस सॉइल इज युज्ड इन कॉस्मेटिक्स. आणि मुलतानी माती ही आपण कॉस्मेटिकमध्ये वापर करत असतो. मग तुम्ही अशा तऱ्हेने आज आपण इथेच थांबूया. जो राहिलेला आपला पॉईंट आहे, हे 2च पॉईंट राहतात, मग ते आपण उद्याच्या तासाला पाहूया. सॉइल टेस्टिंग आणि कॉजेस ऑफ सॉइल फर्टिलिटी, हे 2 पॉईंट आपण उद्याच्या तासाला बघूया. आज आपण युजेस ऑफ सॉइल बघितलं, सॉइल स्ट्रक्चर बघितलं, टाइप्स ऑफ सॉइल बघितलं, अँड सॉइल स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. हे सगळे पॉईंट तुम्ही लिहिणार आहात पॉईंटनुसार. काही शंका असेल तर विचारणार आहात. थँक्यू.